नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बघत आहोत. जून महिन्याची आपली जी सप्लिमेंटरी एक्झाम झाली ती प्रश्नपत्रिका आहे. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक आकृत्या काढा. उजव्या बाजूचे अंक पूर्ण दर्शवतात आणि सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. योग्य पर्याय निवडा. की सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत ही विभाजन पद्धत असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर आहे. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते असंख्य असल्यामुळे तो किंमत स्वीकारणारा असतो, त्यामुळे फक्त ब हे याचं बरोबर उत्तर आहे. किंमत निर्देशांकाच्या संदर्भात असलेली विधानं. तर निर्देशांक आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचं मोजमाप केलं जातं आणि विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय क्रमांक 1 क आणि ड बरोबर आहे. सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये कोणत्या कार्याचा समावेश होतो? तर एक आहे परकीय आक्रमणांपासून संरक्षण, अंतर्गत शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखणे. विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत: आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे अ, ब, क हा पर्याय बरोबर आहे. आर्थिक पारिभाषिक शब्द. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. तर इथे आर्थिक पारिभाषिक शब्द आहे मागणी. ही मागणीची व्याख्या आहे. एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. एकूण खर्चात होणारी एका जादा नगसंख्येमुळे जो खर्चात वाढ होतो त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. सीमांत खर्च ही आर्थिक संकल्पना आहे. या ठिकाणी बाजाराचा असा प्रकार की ज्यात काही विक्रेते असतात. काही विक्रेत्यांचा जो बाजार असतो तो बाजार आहे अल्पाधिकार असं म्हटलं जातं. काही विक्रेत्यांचा बाजार. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादनाची ही व्याख्या आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवांचं येणारं मूल्य. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. जेव्हा एका देशाच्या अंतर्गत भागामध्ये जी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात. खालील विधाने पूर्ण करा. सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणून ओळखले जातं तर किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जातं. जेव्हा उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. श अक्षास समांतर असलेला किंमत मागणी हा संपूर्ण लवचिक असतो. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे वापरली जाणारी पद्धत उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धत याचे एकत्रीकरण आहे. अल्पमुदतीची कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार म्हणजे नाणे बाजार आहे. विसंगत शब्द ओळखा. हा देखील 5 गुणांचा आपल्या इथे प्रश्न आहे. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सीमांत उपयोगिता वेगळा शब्द आहे सीमांत उपयोगिता. मागणीचे निर्धारक घटक किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, गिफेनचा विरोधाभास हा वेगळा शब्द आहे. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. तर उत्पन्न पद्धती हा वेगळा शब्द आहे कारण शेकडेवारी पद्धती, एकूण खर्च पद्धत, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धती. श्रमाच्या पुरवठा नियमाचे अपवाद. श्रमाचा पुरवठा कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू आणि नाशवंत वस्तू. तर अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू कारण हा मागणी नियमाचा अपवाद आहे. करेत्तर उत्पन्नाचं शुल्क आहे. सीमा शुल्क आहे. विशेष अधिभार, दंड आणि दंडात्मक रक्कम. तर सीमा शुल्क हा वेगळा आहे. प्रश्न दुसरा या ठिकाणी सुरू होतो. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणते 3 सोडवायचे 6 गुणांसाठी. राजूने भारतीय अर्थव्यवस्थेत एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक याची माहिती गोळा केली. आता इथे एकूण बचत आणि एकूण उपभोग आणि एकूण गुंतवणूक असं म्हटलंय आणि अर्थव्यवस्थेचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे ही संकल्पना जी आहे ती स्थूल अर्थशास्त्रातली संकल्पना आहे. त्यामुळे इथे हे सगळी उदाहरणं स्थूल अर्थशास्त्रामधली आहेत. जेव्हा ज्या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात. एक्स वस्तूच्या किमतीत 20% वाढ झाली असता एक्स वस्तूच्या मागणीत 20% घट होते. म्हणजे जेवढी किमतीत वाढ झालेली आहे तेवढीच मागणीत घट होते. याला एकक लवचिक मागणी असं म्हणतेलं आहे. म्हणजे किंमत आणि मागणी याच्यामधला समान बदल होत असतो तेव्हा ती एकक लवचिक मागणी असते.
स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 8,000 निवृत्ती वेतन मिळतं. हे हस्तांतरित उत्पन्नाची संकल्पना आहे. हस्तांतरित उत्पन्न या ठिकाणी जी संकल्पना आहे ती हस्तांतरित उत्पन्नाची संकल्पना आहे. हस्तांतरित उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ही संकल्पना येते. तुषारने 1 लाख रक्कम 3 वर्षासाठी बँकेत जमा केली. याला मुदत ठेव असं म्हणतात. मुदत ठेवी, कारण ठराविक कालावधीसाठी जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवले जातात त्याला मुदत ठेव असं म्हणतात. कागदाच्या किमती स्थिर असून सुद्धा कागद बनवण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणीमुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला. याला पुरवठ्यातील घट असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही संकल्पना जी आहे, तांत्रिक अडचणीमुळे पुरवठा कमी झालेला आहे, त्याला पुरवठ्यातील घट असं म्हणतात. फरक स्पष्ट करा. विभाजन पद्धत, राशी पद्धत, मागणीतील विस्तार, मागणीतील वृद्धी, साठा, पुरवठा, साधा निर्देशांक, भारान्वित, सार्वजनिक वित्त व्यवहार, खाजगी वित्त व्यवहार. इथे प्रश्न 3रा दिलेला आहे आपल्याला. 12 मार्कांसाठी कोणत्याही 3 सोडवायचे आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहायची आहेत. तर वैशिष्ट्य लिहित असताना सूक्ष्म अर्थशास्त्राची पहिलं वैशिष्ट्य आपल्याला लिहिता येईल की वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यानंतर याच्यामध्ये वापरली जाते ती विभाजन पद्धत आहे. की विभाजन पद्धतीचा वापर या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. किंमत सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या अर्थशास्त्रामध्ये गृहीतकांवर आधारित आहे सिद्धांत. गृहीतकांवर आधारित, मर्यादित व्याप्ती, असे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला इथे सांगता येतील. त्यानंतर पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. आता पूर्ण स्पर्धा म्हटलं की जिथे असंख्य ग्राहक येतात, असंख्य विक्रेते व ग्राहक. त्यानंतर इथे एकच किंमत असते की सर्व ठिकाणी एकच किंमत म्हटलं जातं. त्यानंतर या बाजारामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये वाहतूक खर्च नसतो, सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो आणि अशा प्रकारे हा पूर्ण स्पर्धेचा बाजार आपल्याला इथे सांगता येईल. रिझर्व्ह बँकेची कामं आहेत, नोटा छापणं असेल, त्यानंतर नियंत्रण करणं असेल, त्याच्यानंतर विकासात्मक कामं असतील, बँकांचा बँक म्हणून देखील काम करते. चक्रीय प्रवाहाचं द्विप्रतिमान क्षेत्र म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि उद्योग व्यवस्था यांचं असेल. निर्देशांकाचे प्रकार आपल्याला साधा निर्देशांक, किंमत निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक असे आपल्याला निर्देशांकाचे प्रकार देखील सांगता येतील. खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. इथे कोणतेही 3 सोडवायचे आहेत आपल्याला. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही खरे अपवाद नाहीत. आता खरे अपवाद नाहीत असा शब्द आलेला आहे, त्यामुळे आपण या विधानाशी सहमत आहोत की असे अपवाद नाही आहेत. की बऱ्याचदा संगीत, पैसा हे जे अपवाद आहेत घटत्या सीमांत उपयोगाचे जे छंद आहेत, तर हे खरे अपवाद नाही आहेत. तर कारण छंद हे वेगवेगळे असू शकतात, संगीत आपण वेगवेगळ्या प्रकारचं ऐकू शकतो, त्यामुळे याला अपवाद नाही आहेत. मक्तेदारी स्पर्धेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत, तर सहमत आहोत, कारण मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते ग्राहक असतात, वस्तुभेद असतो मक्तेदारी स्पर्धेमध्ये, विक्री खर्च असतो, गटसंकल्पना असते. तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत, तर या विधानाशी आपण असहमत आहोत, कारण निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत. भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो. सहमत आहोत, कारण नाणे बाजार ही संकल्पना म्हणजे अल्प मुदतीची कर्ज घेणं देणं याच्यासाठी नाणे बाजार हा महत्त्वाचा आहे. व्यवहार तोल आणि व्यापार तोल या दोन्ही संकल्पनामध्ये फरक नाही, तर या विधानाशी आपण असहमत आहोत, कारण या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. खालील प्रश्न 5वा जो आहे, तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. इथं आपल्याला तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये आपल्याला इथे अंक भरायचे आहेत आणि ते अंक भरून आपल्याला 2 गुणांसाठी दिलेला आहे.
समजा पहिले 10 दिलेली आहे तर सीमांत उपयोगिता सुद्धा 10 असते, कारण दोन्ही नगांची सीमांत उपयोगिता पहिल्या नगसंख्येच्या वेळी समान असते. त्याच्यानंतर आपल्याला 10 अधिक 8 18 झालेले आहेत. 18 अधिक 6 इथे आपल्याला 24 आहेत. 18 अधिक 6 24 आहेत. 24 अधिक 4 28 झाले. 28 अधिक 2 30 झाले. 30 0 आणि वजा 2 आहे, म्हणजे इथे 28 झालं. म्हणजे ह्या आपण तक्ता पूर्ण केला. इथे आपल्याला 2 गुण मिळाले. जेव्हा सीमांत उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता घटत जाते. म्हणजे सीमांत उपयोगिता जी आहे ते आपल्याला कमी कमी होताना दिसत आहे. इथे कमी कमी होताना दिसत आहे. वस्तूचे 6 नग उपभोगल्यावर सीमांत उपयोगिता, आता इथे 6 नग उपभोगल्यावर नंतर 6 नगाचा उपभोग घेतल्यानंतर म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण होते, म्हणजे आपल्याला वजा 2 इथे दिसत आहे. त्यानंतर आता हे आकृती दिलेली आहे. हा देखील 4 गुणांचा प्रश्न आहे आणि ते आकृती दिलेली आहे. 2 आकृत्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत की आकृती अ जी आहे ती काय आहे, तर ती पुरवठ्यातील वाढ आहे. आकृती ब काय आहे, तर पुरवठ्यातील घट आहे. इथे मागणी वक्र जो आहे तो उजवीकडे सरकतो आणि इकडे मागणी वक्र जो आहे तो डावीकडे सरकतो. असं आपल्याला हा 4 गुणांसाठीचे 4 प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यानंतर उतारा वाचून आपल्याला त्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. 2001 ते 21 या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती होता, तर या कालावधीमध्ये आपला जर स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर 6 ते 7% आणि वाढलेला आपल्याला इथे दिसतो आहे. म्हणजे या दरम्यानमध्ये भारताचा जो आर्थिक विकासाचा दर होता तो 6 ते 7% इतका होता. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला, तर 2008 मध्ये जे आलेलं आर्थिक संकट आहे, जागतिक आर्थिक संकट आणि कोविडच्या साथीच्या रोगामुळे उत्पन्नामध्ये काय झाला तर व्यत्यय आलेला आहे. आता ह्याच्यावर दिलेल्या उतार्यावर स्वमत लिहायचं आहे. उतारा नीट वाचायचं आहे आणि त्याच्यावर स्वमत लिहायचं आहे. प्रश्न 6वा आपला हा 16 गुणांसाठीचा प्रश्न आहे. कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे असतात. मागणीचा नियम स्पष्ट करून नियमाची गृहीतके स्पष्ट करा. लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं स्पष्ट करा. या दोन्ही पैकी आपल्याला कोणतेही 2 आपल्याला इथे सोडवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे 80 गुणांची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. हे सगळे प्रश्न आपण चॅनलवरती तुम्हाला उत्तरासहित पाहायला मिळतील. आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.